यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास. आता निश्चिंतीने पावलो विसावा, विसावा, विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. अक्षर ब्रह्मयोग. ज्ञानेश्वरी तथा श्रीमद् भगवद गीता अध्याय 8, श्लोक क्रमांक 8, 8व्या अध्यायातील 8वा श्लोक आणि ओवी क्रमांक 81 पासून आज आपण पाहणार आहोत. अभ्यास योगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. भगवान अर्जुनाला संबोधन पार्थ या नावाने करताहेत. परमात्माच ज्याच्या जीवनातला अर्थ म्हणजे विषय बनलेला आहे असा पार्थ अर्जुन. अभ्यास योगयुक्तेन चेतसा न अन्यगामिना. चेतसः म्हणजे चित्त किंवा मन असा दोन्ही पैकी कोणताही एक शब्द घेऊ शकतो. चेतसा म्हणजे चित्त किंवा मन. ह्या मनाचा एक स्वभाव असा नैसर्गिकरित्या तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती असलेला आहे आणि तो हा की मन हे अन्यगामीना. अन्यगामी म्हणजे अन्यगामी, गामी म्हणजे जाणे. अन्य विषयांच्या ठिकाणी मनाची भ्रमंती आणि भटकंती चालू असते. मनुष्य बसला ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी तो असतो असं मुळीचदा नसतं. मनुष्य बसला असतो एका ठिकाणी आणि मनाची भ्रमंती चाललेली असते अन्य ठिकाणी. आणि म्हणून हा अन्यगामी मनाचा संचार होत असतो. जर मनाला सुनियंत्रित अभ्यासाच्या आणि योग अभ्यासाच्या ध्यान मार्गाने जर त्याला केलेले नसेल तर. पण आता ह्या मनाला अभ्यासाला लावायचा आहे. मग अभ्यासाने त्या मनाची गती कशी होणार आहे? न अन्यगामिना. न अन्यगामिना
इट विल नॉट गो एनीवेअर. ते आता मन कुठे पण जाणार नाही. तुम्ही त्या मनाला जिथे स्थिर केलं त्या ठिकाणी ते मन स्थिर राहणार आहे. तुम्ही सांगितलं एका ठिकाणी आणि मन अन्य ठिकाणी गेलं असं होणार नाही, कारण तुम्ही आता त्या मनाला अभ्यास दिला आहे. म्हणून त्या मनाचा स्वभाव आता बदलणार आहे. आतापर्यंत ते मन अन्यगामी होतं, पण आता तुम्ही अभ्यास केल्यामुळे ते मन बनलं आहे न अन्यगामिना. आता न म्हणजे नाही, अन्य म्हणजे दुसऱ्या ठिकाणी ते मन आता जाणार नाही, संचार करणार नाही, भटकंती करणार नाही, विहार करणार नाही. मग त्या मनाला असं कोणती सवय लावली तर भगवंत सांगतात, अभ्यास योग युक्तेन चेतसा. ह्या योग अभ्यासाच्या द्वारे त्या मनाला संयुक्त केलं, त्या मनाला जोडलं. म्हणजे परमात्म्याशी जोडण्याचा अभ्यास मनाला म्हणजे योगाभ्यास. आणि मग ते मन अनुचिंतयन, त्याला आपण जे जे अलंबन दिले त्या अलंबनाप्रमाणे ते चित्त आता त्या परमात्म्याचं चिंतन करायला लागतंय. कसं चिंतन करतं? परमं पुरुषम दिव्यम याती. जो परम त्याला म्हणतात, हे सगळ्यांच्या पेक्षा श्रेष्ठ असतं तो परम. जेव्हा संगणक तयार केला श्री भटकर सरांनी, तेव्हा त्याला काय नाव द्यायचं, तेव्हा त्याला नाव दिलं तत्कालीन संगणकाच्या पेक्षा हा तो मोठा असल्यामुळे परम संगणक असं त्याला नाव देण्यात आलं होतं. म्हणजे जो विषयांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे, इंद्रियांच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे, प्रकृतीच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे, असा जो परमात्मा त्याला परम असं म्हणतात. परमात्म्याला एक नाव पुरुष आहेत. पुरुष का म्हणायचं तर पूर्णत्वात पुरुषः, जो पूर्ण आहे, म्हणजे ज्याला अपूर्णतेचं थोडंही लक्षण दिसत नाही त्याच्या ठिकाणी, असा हा पूर्ण परमात्मा आहे. आणि तो परमात्मा दिव्य आहे, प्रकाशमान आहे. असं त्या मनाला ध्यानाच्या अभ्यासातून त्याला एक अलंबन दिलं, मीडियम दिलं, की बाबा रे, जे सगळ्यात परम आहे त्याचं चिंतन कर. परमम अनुचिंतयन, पुरुषम अनुचिंतयन, दिव्यम अनुचिंतयन. परम दिव्य पूर्ण असणाऱ्या त्या पुरुषाला यमनियमाचा अभ्यासाने त्याला चिंतनाला त्या परमपुरुषाच्या ठिकाणी लावलं. आणि ते मन सातत्याने दीर्घकाल आदरपूर्वक केलेल्या अभ्यासाचा परिणाम ते मन आता हळूहळू स्थिर झालं. अशा प्रकारचा अभ्यास अर्जुना तू अधिक कर. आणि मग तुझं मन एकदा स्थिर झालं, इंद्रिय स्थिर होतील, इंद्रिय स्थिर झाले की बुद्धी स्थिर होतील. आणि मग इंद्रिय, मन, बुद्धी सगळे स्थिर झाले की अर्जुना तू माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील, अशी माझी प्रतिज्ञा काल तुला मी बोलून दाखवली. तू मन बुद्धी साचेसी, जरी माझ्या स्वरूपी अर्पिसी, तरी मातेची गा पावसी, ही माझी भाक, ही माझी भाक आहे, ही माझी प्रतिज्ञा आहे. म्हणून अर्जुना, माझ्या प्रतिज्ञेप्रमाणे तू पहिल्यांदा प्रॅक्टिकली हा सगळा अभ्यास कर. जर तुला आता वर्तमान काळात माझ्या बोलण्यावर संदेह उत्पन्न होत असेल तर, आणि आधी अभ्यास करून पहा. आणि जर मी सांगतो त्याप्रमाणे मन बुद्धी भगवंताच्या ठिकाणी योग मार्गाने लावण्याचा अभ्यास केल्यानंतर तू माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील, म्हणजे होशील, ही माझी प्रतिज्ञा आहे, असा तुला अभ्यासाअंती कळेल. आणि जर असं झालं नाही तर तू माझ्यावरती रागवू शकतो, मला तू काही बोलू शकतो, ही माझीच तुला परवानगी आहे. तरी अभ्यासूनी आधी पाही मग नव्हे तरी कोपे. जर झालं नाही असं, मग तू कोप
म्हणजे माझ्यावर तू तो रागव. यावरती आता ज्ञानेश्वर महाराज भाष्य करत आहेत. आपल्यासमोर ज्ञानेश्वरी असेल तर उत्तमच आणि असावी, नसेल तर घ्यावी आणि एक अर्धा पाऊण तास तरी जगाला विसरून या शब्दांना श्रद्धेने अवलंबन करून त्याचं चिंतन मनन केलं की मग आठवड्यामध्ये तुम्हीच पाहाल की ज्ञानेश्वरी नसताना तेव्हा ऐकत होतो तेव्हा काय परिणाम, आणि आता माझ्यासमोर ज्ञानेश्वरी आहे, ओवी आहे, त्यातली अक्षर आहे आणि ते मी श्रद्धेने मी पाहतो, वाचतो, अभ्यासतो, अनुष्ठान करतो आणि मग माझ्या जीवनामध्ये जो परिणाम होईल तो तुम्हाला लगेच एक आठवड्यामध्ये लक्षात येईल, ध्यानी येईल. पण त्याकरता तेवढं समर्पणाने ह्या गोष्टी करायला पाहिजे. आता अशी टेक्निक निघाली आहे. आता ह्या शाळेतल्या मुलांना माहिती आहे, तनिषला माहिती असेल की मोठी स्क्रीन असते आणि समोर विद्यार्थी त्यांचेही व्हिडिओ चालू असतात आणि आपल्या समोर दिसतात ते मुलं काय करतायत. तसं आता इथे मोठं स्क्रीन घेऊन सगळे ज्ञानेश्वरी घेऊन चिंतन करतायत की नाही हे जर मला दिसलं तर तो चांगला एक भाग होईल. पण पुन्हा हे टेक्निकल गोष्टी आल्या, ते जरी समोर नसलं तरी तुम्ही ज्ञानेश्वरी घेऊन बसला आहात असं आपण गृहीत धरूया. मग पहा आता माऊलींच्या ओव्या. ते येनेची अभ्यासेसी योगू, चित्तासी करिपा चांगू, आगा उपाय बळे पंगू, पहाड ठाकी. आता अभ्यास म्हणजे एक गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, याला अभ्यास असं म्हणतात. एकतत्वम अभ्यासः. एकाच गोष्टीची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा करणं त्याला अभ्यास असं म्हणतात. मग ज्ञानेश्वर महाराज सांगतात चित्तासी चांगू करिपा. चित्ताला अतिशय आता चांगलं बनवायचं आहे, पवित्र बनवायचं आहे, मंगलमय बनवायचं आहे. कशाच्या द्वारे? येण्याची अभ्यासेसी. ह्याच अभ्यासाद्वारे. कोणता अभ्यास? त्या चित्ताला इंद्रियांपासून परावृत्त करून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जोडणं, याला योग असं म्हणतात. ह्या अभ्यासाच्या योगाने येण्याची अभ्यासेसी योगू, आणि मग त्या मनाला पुन्हा पुन्हा विषयांपासून परावृत्त करून परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर करण्याचा प्रयत्न करणं हा अभ्यास आहे. मन पुन्हा चंचल होईल तर पुन्हा त्या मनाला मागे आणणं आणि परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर करणं, असं जर त्या मनाला चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं. म्हणून अर्जुना, येण्याची अभ्याससी योगू, चित्तासी चांगू करिपा. चित्ताला चांगलं बनव बरं का रे बाबा. कारण असं आहे म्हटले, आगा उपाय बळ. ह्या उपायाच्या बळावर, या उपायाच्या सामर्थ्यावर, या उपायाच्या अभ्यासानं काय होऊ शकतं? तर पंगू पहाड ठाकी. एखादा मनुष्य पांगळा असेल, म्हणजे एखाद्या पायाने तो आता अपंग झाला आहे, तरी देखील एव्हरेस्ट शिखर तो पार करू शकतो. आणि अशा गोष्टी आपल्या भारतामध्ये घडलेल्या आहेत. ढोकले सर आणि या सगळ्या मंडळी कधी कधी भाषणात सांगत असतात, जिच्या पायावरून रेल्वे गेली, एक नाही तर अनेक रेल्वे रात्रीतनं तिच्या पायावरून गेल्या. एक पाय अगदी पूर्ण गेला आणि अशाही अवस्थेमध्ये तिने आर्टिफिशियल पाय जोडून एव्हरेस्ट शिखर पार केलं. अशी अरुणिमा सिन्हा
बरोबर ना ढोकले सर नाव ते? हो हो महाराज, तीच अनुरिमा हा सिन्हा. हा हा अरुणिमा हो हो सिन्हा. बरोबर. काही नसताना, एकच पाय असताना ती जेव्हा सर करू लागली तेव्हा 2-2 पाय असणारे ऑक्सिजनच्या अभावी तिने मृत झालेले पाहिले आणि तिचाही ऑक्सिजन जेव्हा संपलेला होता तेव्हा तिने एक एव्हरेस्ट शिखर पार करणाऱ्या एका व्यक्तीला मरताना पाहिलं आणि त्याचा तो सिलेंडर तिने आपल्या पाठीशी लावला आणि तिने एव्हरेस्ट शिखर पार केलं आणि नंतरच्या काळामध्ये संपूर्ण भारतभर तिचं मोठं कौतुक झालं. ती कशी काय गेली एवढ्यावरती? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पांगळा असू द्या, अपंग असू द्या, आता आपण आजच्या भाषेमध्ये दिव्यांग असू द्या, तो काय होईल? उपाय बळे. ज्ञानेश्वर महाराजांनी तेव्हा हा शब्द कसा काय योजला बघा, उपाय बळे. तुम्ही आता कृत्रिम आर्टिफिशियल असे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आताच्या भाषेत आपण म्हणूया, पण ज्ञानेश्वर महाराजांनी बरोबर शब्द वापरला, उपाय बळे. त्या वेगवेगळ्या उपायांच्या एक वैज्ञानिक जे संशोधन झालं आहे त्याच्याद्वारे कृत्रिम हात पाय यांच्या माध्यमातून आपण प्रयत्न केला, म्हणजे दिव्यांग व्यक्तीने प्रयोग केला तर तो पहाड देखील पार करू शकतो. हे अभ्यासाची किमया आहेत. पण अभ्यासाची काही सर्वता दुष्कर नाही, ह्या लागी माझ्या ठाई अभ्यास मिळ, अशा अर्थाची ओवी आपण 12व्या अध्यायामध्ये पाहिली. आणि ही ओवी आहे, म्हणजे ही ओवी अभ्यासताना ती आठवली पाहिजे, ती अभ्यासताना ही आठवली पाहिजे. हा दृष्टांत दिला. आता सिद्धांत सांगताय, तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी, मग शरीर राहो अथवा जाऊ. तेवी त्याप्रमाणे त्या चित्ताला विषयांपासून परावृत्त करण्याचा हा जो प्रत्याहाराचा अभ्यास आहे, हा तो चित्त निरोधाचा अभ्यास आहे. या अभ्यासाचा मध्ये सुरुवातीला मन विक्षिप्त होतं, चंचल होतं, हे सुरुवातीला ठीक आहे, परंतु त्याच मनाला अगदी सावधानतेने दक्षतेने सदअभ्यास म्हणजे सत नाम परमात्मा, त्या परमात्म्याच्या अभ्यासाच्या द्वारे त्या परमात्म्याच्या ठिकाणी त्या मनाला स्थिर करण्याच्या अभ्यासाने. आणि तो अभ्यास कसा करायचा आहे? निरंतर. म्हणून अभ्यासाकरता 2-3 मुद्दे महत्वाचे आहे. अभ्यास हा दीर्घकाल पाहिजे, अभ्यास हा निरंतर पाहिजे आणि अभ्यास हा आदरपूर्वक पाहिजे, म्हणजे मन लावून पाहिजे. असं आदरपूर्वक दीर्घकाल आणि निरंतर केलं की तो अभ्यासाची भूमिका ही दृढ होत असते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी निरंतर शब्द वापरला, पण पतंजलीने हा शब्द त्यांच्या योगसूत्रामध्ये वापरलेला आहे. सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. पण ज्ञानेश्वर महाराज कधी कधी इतकं सूत्रमय बोलतात की तो नैरंतर्य शब्द योगातला त्यांनी आपल्या साध्या मराठीमध्ये आणला आहे, निरंतर. त्या सतनाम परमात्म्याच्या ठिकाणी मनाला जोडण्याचा निरंतर अभ्यास जर केला तर त्या चित्ताला विवेक वैराग्याच्या द्वारे ही अभ्यासाची प्रक्रिया सातत्याने जर चालू ठेवली तर चित्तासी परमपुरुषाची मोहर, त्या चित्ताला परमपुरुष नाम परमात्मा, त्या परमात्म्याच्या मोहर म्हणजे त्या परमात्म्याच्या पुन्हा समोर आणण्याचा अभ्यास करणे. कारण ते मन तिथं गेलं की पुन्हा विषयांकडे जात आहे, पण पुन्हा त्या मनाला विषयांपासून परावृत्त करून परमात्म्याच्या समोर उभं करावं. देवा याला घ्या तुम्ही आता.
आणि परमात्मा हा हरी असल्यामुळे तो भक्तांच्या हृदयाचं हरण करतो. आणि म्हणून एकदा की ते चित्त परमात्म्याचा त्याने स्वीकार केला की परमात्म्याशी तो तादात्म्य पावतं, अभिन्न होतं, एकरूप होतं, तन्मय होतं. मग आता देहाची त्याने आसक्ती सोडली अभ्यासाच्या द्वारे आणि ते चित्त परमात्म्याच्या ठिकाणी आसक्त झालं. दोन्ही शब्द आहे, पण एक आसक्ती सोडली आणि आसक्त झालं. आसक्ती सोडली म्हणजे डिटॅचमेंट आणि आसक्त झालं म्हणजे अटॅचमेंट. म्हणजे त्याने अभ्यासाने डिटॅच झालं ते संसारापासून आणि परमात्म्याशी ते अटॅच झालं. त्यालाच परमपुरुषाची मोहर, परमपुरुषाच्या समोर ते मन यायला लागलं. आणि मग आता परमपुरुषाची मोहर लावी इथे वाचायचं, इथपर्यंत वाचायचं. आणि मग शरीर राहो अथवा जाओ. मग आता त्या महापुरुषाचं शरीर राहिलं काय आणि गेलं काय काही फरक पडत नाही. कारण का ते मन ज्या आत्म्याच्या ठिकाणी एकरूप झालं तो आत्मा तर कधी जात नाही, तो नित्य आहे. आणि शरीर तर एक दिवस जाणारच आहे, ते अमर राहणार नाही. पण आता शरीर राहिलं तरी हा शरीराचे आसक्त नाही, आता तो अनासक्त झाला आहे. आणि आत्मा कधी जात येत नाही, त्या आत्म्याच्या ठिकाणी आसक्त मन झालं म्हणजे आता ते मन ब्रह्मरूप झालं. मग आता त्याला जाण्याची काही शक्यता नाही. आणि म्हणून शरीर राहिलं काय आणि गेलं काय त्याच्या मूळ आत्मस्वरूपामध्ये काही फरक पडत नाही, असं बोलणं झालं. पण याची सहकारण मीमांसा देणं अत्यंत आवश्यक आहे. पहिलं सिद्धांताने हे बोललं गेलं, पण त्याची कारण मीमांसा सांगा ना. त्याचं जस्टिफिकेशन आणि एक्सप्लेनेशन या दोन्ही गोष्टी आवश्यक आहे. म्हणून आता त्याचं स्पष्टीकरण, अनालिसिस ज्ञानेश्वर महाराज करतायत. पहा, त्या अतिशय सुंदर ओवी आहे ही. जे नाना गती ते पावविते, ते चित्तवरील आत्मयाते, मग कवन आठवी देहाते गेले की आहे. आता इथे चित्ताचं कार्य सांगितलं आहे मृत्यूच्या समयी. जे चित्त, चित्त शब्द हा पुढे आहे आणि जे शब्द सुरुवातीला आहे, पण जेच्या बरोबर चित्त घ्यायचं. जे चित्त नाना गती ते पावविते, मृत्यूच्या समयी ज्याचं चिंतन केलं त्या योनीला जीव जातो. मग असंख्य लोक मृत्यूच्या समयी कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या चिंतनामध्ये राहतच असतात. आणि काल आपण पाहिलं की आयुष्यभर ज्याचं आपण चिंतन केलं त्याचीच आवड मृत्यूच्या समयी ही फार हो लागे असा शब्दाचा प्रयोग मौर्याने केला. ती वृद्धिंगत होत जाते आणि मग ते मन वेगवेगळ्या योनीला त्या जीवाला घेऊन जातं. मग सत्वगुण असेल तर ऊर्ध्व गतीला, तमोगुण असेल तर खालच्या गतीला, रजगुण असेल तर मध्यम स्थितीला, अशा वेगवेगळ्या गतीला आणि वेगवेगळ्या योनीमध्ये ते मन जीवाला घेऊन जातं. इथे आपण मन शब्दाच्या ऐवजी चित्त शब्दाचा प्रयोग करूया. आणि म्हणून जे चित्त नाना गती ते पावविते, जे चित्त नाना गतीला प्राप्त करून देतं ते चित्त वर सांगितल्याप्रमाणे अभ्यास केल्यामुळे या मनाचा एक स्वभाव आहे. काय स्वभाव आहे? या मनासी एक निके
जे देखिल्या गोडीच्या ठाया सोके, म्हणून अनुभवाची कौतुके दावीत जाईजे. त्या मनाला एखादी गोष्ट मनापासून आवडली की ते मन त्या गोष्टीला कधी सोडत नाही. म्हणून महानुभाव पुरुषाने मोठे महान अनुभव त्या आत्म्याला देत जावे. मग हा आत्म्याच्या आसक्तीचा, तन्मयतेचा, एकरूपतेचा अभ्यास त्या मनाने केल्यामुळे त्या मनाला वाटलं आता इथेच कायम राहावं, ह्या आत्मस्वरूपाला सोडून जाऊच नाही. म्हणून चित्त वरील आत्मयाते, ते चित्त आत्मयाते वरील, ते चित्त आता आत्म्याचा वरण करेल, ते चित्त आत्म्याचा स्वीकार करेल, ते चित्त आत्म्याला मी म्हणेल, ते चित्त आत्म्याशी संलग्न होईल. मग एकदा की चित्त आत्म्याशी संलग्न म्हणजे एकरूप झालं, तादात्म्य पावलं की मग कवन आठवे देहाते गेले की आहे. मग आता सांगा बरं, मृत्यूच्या समयी देहाते गेले की आहे, कवन आठवी. देहाते गेले की देहाते आहे, मग कवन आठवी. देह आहे का देह गेला याची आठवण कोण करणार, याचं स्मरण कोण करणार. कारण ज्याला आठवण व्हायची, ज्याला स्मरण व्हायचं ते चित्त तर आत्मस्वरूपाचं वरण केल्यामुळे आत्मस्वरूपाशी एकरूप झालं, देहाचं तादात्म्य सोडलं. मग आता ज्या चित्ताला सगळा अनुभव यायचा ते चित्त मृत्यूच्या अगोदरच परमात्म्याशी एकरूप झालं, अभिन्न झालं. मग अशा स्थितीमध्ये देह आहे याची आठवण तरी कोण करणार. तर आठवण करणारं चित्त भगवत स्वरूप झालं. किंवा देह पडला याची जाणीव तरी कोण करून देणार. अर्थात देहाच्या असण्याची आणि देहाच्या नसण्याची जाणीव ज्या चित्ताला होते ते चित्त आता भगवंताशी एकरूप झालं. म्हणून जे नाना गती ते पावविते, कोण, जे चित्त नाना गती ते पावविते, ते चित्त आत्मयाते वरील. मग कवन आठवी देहाते गेले की आहे, देहाते गेले की आहे, मग कवन आठवी, कोण आठवणार. ह्या करता ज्ञानेश्वर महाराज दोन ओव्यांच्या माध्यमातून दृष्टांत देतात. पहा, दृष्टांत हे परिचयाचा आहे आपल्या. पै सरितेची नि ओघे, सिंधू जळा मिनले घोगे, मग काय वर्तत आहे मागे म्हणू येती, ना ते समुद्राची होणे ठेले, तेवी चित्ताचे चैतन्य जहाले, तेत यातायात निमाले घनानंद जे. दृष्टांत आणि सिद्धांत. अरे अर्जुना, सरितेचे नि ओगे, सरिता शब्दाचा अर्थ आहे नदी आणि ओघ शब्दाचा अर्थ आहे पाण्याचा वाहण्याचा ओघ. सरितेचे नि ओघे म्हणजे प्रवाहित झालेल्या गंगेचा ओघ. वेगवेगळे वळण घेत इकडनं तिकडनं असं ते नदी ही वाहत चालते. आणि वाहता वाहता जसजशी ती समुद्राच्या जवळ जाते तसतसे ती विस्तीर्ण गंभीर होत जाते. पण अगोदर जेव्हा ती वाहत नाही तेव्हा तिचा आवाज हा मोठा असतो. पण ती कसा आवाज करते, घोघे, घो 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 असा आवाज, खळखळ 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 असा हा आवाज करत ती नदी कुठे मिनली, समुद्र जळा मिनले, त्या गंगेचा ओघ आता घो 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 असा आवाज करत त्या समुद्राला जाऊन तो प्राप्त झाला. मग आता ज्या गंगेचा ओघ समुद्राला प्राप्त झाला, मग आता ते समुद्राला मिळालेलं पाणी समुद्राच्या मागे काय चाललेलं आहे, नदीच्या पाणी येत आहे का थांबलं आहे का काय चाललं आहे, ते काय वर्तत आहे मागे म्हणू पाहू येती. मग समुद्रामध्ये मिसळलेलं पाण्याला जिज्ञासा निर्माण झाले की मागचं जे पाणी येत आहे
त्याचं काय काय झालं आहे, ते कुठं आहे, असं पाहण्याकरता ते मागे जाईल का, जाऊ शकतं का? म्हणून ते काय वर्तत आहे मागे, मागे ते काय वर्तत आहे, मागे काय गोंधळ चालला आहे पाण्याचा, येत आहे की नाही, वेगाने येते की नाही, म्हणून पाहो येते, प्रश्न विचारला आहे. म्हणून ते मागे पाहायला जाईल का? उत्तर आहे नाही. का नाही? कारण सांगतात ते मागे जाणार नाही ना, मागे जाणार नाही. मग काय, ते समुद्राची होऊन ठेले, कारण ते पाणी आता समुद्रच एकरूप झालं. त्यामुळे मागे काय चाललेलं आहे हे त्याला, पाण्याला आता माहिती नाही नदीच्या. दृष्टांत संपला. सिद्धांत तेवी त्याप्रमाणे जे चित्त आतापर्यंत विविध आशा योनीला प्राप्त करून देणारं होतं, ते चित्त ह्या योग अभ्यासाच्या द्वारे, ह्या भक्तीच्या अभ्यासाच्या द्वारे, ह्या ज्ञानाच्या अभ्यासाच्या द्वारे ते चित्त परमात्म्याच्या ठिकाणी एकरूप जोडण्याच्या अभ्यासाच्या द्वारे त्या चित्ताने काय केलं आहे, त्या आत्म्याचं वरण केलं आणि आता चित्त चित स्वरूप झालं. चित शब्दाचा अर्थ आहे चैतन्य. मग तेवी चित्ताचे चैतन्य झाले. अभ्यासाने ह्या गोष्टी शक्य होतात. आपण ज्याचं चिंतन करतो, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम, काल आपण पाहिलं, जी जी भावना आपण ठेवू त्याप्रमाणे ती गती प्राप्त होते. यम यम भावम स्मरण त्यजत्यन्ते कलेवरम. मग चित्ताचे चैतन्य झाले आणि एकदा की चित्त चित स्वरूप झालं, चैतन्य स्वरूप झालं की मग आता जीवाची येरझारा समाप्त होते. येरझारा म्हणजे जाणं येणं. जाणं येणं म्हणजे जन्माला येणं, पुन्हा मृत्यू पावणं, पुन्हा मृत्यू झाला की पुन्हा जन्म, जन्मानंतर पुन्हा मृत्यू, असं जाणं येणं, येणं जाणं, ही जी प्रक्रिया याला म्हणतात यातायात. यातायात म्हणजे जाणं येणं, येरझारा. जेत यातायात यातायात निमाले घनानंद. जे चित्त आता चित सत्स्वरूप, चित स्वरूप, आनंद स्वरूप, अर्थात पूर्ण त्या चैतन्याशी त्या आनंद स्वरूप झालं आहे. आणि त्यामुळे आता त्या जीवाची आवागमन, येरझार आता पूर्णपणे शांत झाली. निमाले म्हणजे शांत झाली. आता तो जिवंत असताना परमात्म्याशी एकरूप झाला, म्हणजे जिवंत असताना तो मुक्त झाला. त्यालाच म्हणतात जीवनमुक्त. आणि म्हणून अर्जुना, असा अभ्यास तू एकदा कर. आणि मी सांगितल्याप्रमाणे जर अभ्यास केला आणि अनुभव नाही आला तर मला तू बोल. पण मला माहिती आहे की तू अभ्यास करशील आणि ह्या योगाने या स्वरूपाला प्राप्त होशील. चित्ताचं चैतन्य सहज प्राप्त होईल आणि त्या घन आनंद स्वरूप आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चित्त एकाकार होऊन जाईल. आणि म्हणून काही गोष्टी अभ्यासाच्याच असतात, तर ही गोष्ट जी आहे ही अभ्यासाची आहे. पण अभ्यासाच्या अगोदर काय अभ्यास करायचा याचं श्रवण झालं पाहिजे, मनन झालं पाहिजे, निधिध्यासन झालं पाहिजे. आणि असा अभ्यास झाला गेला की मग ती जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते. अर्जुनाच्या मनामध्ये शंका आली असावी, देवा तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे, मला ते पटलं, पण त्या मनाला त्या परमात्म्याच्या ठिकाणी लावत असताना त्या परमात्म्याचे गुण वैशिष्ट्य चांगले दाखवले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्याच्या ठिकाणी चांगले सद्गुण असतात तेव्हा त्या ठिकाणी मनुष्य आकृष्ट होतो.
तसं ह्या मनाला चैतन्य स्वरूप बनवताना तो परमात्म्याचे काय सद्गुण आहेत की ज्याचं चिंतन करता करता ते चित्त परमात्म स्वरूप बनेल. असं पुन्हा एकदा अभ्यासाचं एक सूत्र सांगा ना आम्हाला. हाऊ टू कॉन्टम्प्लेट ऑन दॅट सुप्रीम कॉन्शियसनेस और हाऊ टू कॉन्टम्प्लेट ऑन दॅट सुप्रीम लॉर्ड. त्या परमात्म्याचं अनुसंधान, त्या परमात्म्याचं चिंतन कसं करावं हे आम्हाला एकदा पुनश्च एकदा सांगा. मग भगवान सांगतायत, कविं पुराण मनुषासितार मनोरणीयांस मनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमचिन्त्य रूप मादित्यवर्णं तमसः परस्तात्. अहो म्हटले, ज्या परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी चिंतन करायचं आहे तो परमात्मा कसा आहे? कविम, तो परमात्मा कवी आहे. कवी म्हणजे क्रांतदर्शी, ज्याला भूत भविष्य वर्तमान काळाचं ज्ञान असतं त्याला कवी असं म्हणतात. क्रांतदर्शी असतो तो, सर्वज्ञ असतो तो कवी. पुराण, पुराण म्हणजे हा परमात्मा अतिशय जुना आहे. सृष्टीच्या अगोदर पासून हा परमात्मा आहे, पुराण. नंतर अनुशासितरम, अनुशासितरम म्हणजे ह्या परमात्म्याचं अनुशासन. सकाळी मी हरिपाठात हा विषय सांगितला. परमात्मा सर्वश्रेष्ठ का आहे? कारण त्याच्या ठिकाणी एवढं मोठं सामर्थ्य आहे की सृष्टीतले सगळे ग्रह, नक्षत्र, तारांगण, मनुष्य, सगळ्या प्राण्यांच्या वरती, सृष्टीच्या वरती ज्याचा मोठा दबदबा आहे असा प्रभू, ज्याचं अनुशासन सगळ्यांच्या वरती आहे. आणि म्हणून हा परमात्मा सगळ्या सृष्टीवर त्याचं अनुशासन चालतं, म्हणून अनुशासितारम. अणोहो अणियान, हा परमात्मा अणूपेक्षाही अणू आहे. म्हणजे अणू तर छोटा आहे पण परमात्मा त्याच्यापेक्षाही छोटा आहे. असं अणुस्मरेत असं त्या परमात्म्याचं चिंतन करायचं. तसा हा परमात्मा आणखी कसा आहे? सर्वस्य धातारम, सर्व प्राणी मात्रांना त्यांनी केलेल्या कर्माचं फल प्रदान करणारा हा कर्माध्यक्ष आहे. म्हणून सर्वस्य धातारम, अचिंत्य रूपम. आणि असं चिंतन करता करता हा परमात्मा असा एक क्षण येतो की त्याचं चिंतन आपण करू शकत नाही, कारण ते चित्ताच्याही पलीकडचं आहे. चित्ताच्या पलीकडचं आहे आपल्याला कसं कळेल? कारण म्हटले तो सूर्यासारखा तेजस्वी आहे. आदित्य वर्णम, आदित्य नाम सूर्य, सूर्याच्या प्रमाणे हा त्याचा वर्ण आहे. आणि तमसा परस्ताद, तमस म्हणजे अंधार, हा अज्ञानाच्या अंधाराच्या पलीकडचा आहे. असं त्या परमात्म्याचं, म्हणजे ध्यानाला बसताना एक एक शब्द घ्यायचा आणि त्या एका शब्दावरती चिंतन करायचं. परमात्मा हा क्रांतदर्शी आहे, तो पुराण स्वरूप आहे, तो अनुशासितारम स्वरूपाचा आहे, तो अणोहो अणियान असा आहे. असं करत करत त्या मनाला त्या परमात्म्याच्या चिंतनाची सवयी लावावी अभ्यासाच्या योगानं. पण ओव्या पाहूया, नंतर आपण त्या श्लोकाच्या संबंधाने चिंतन करूया. एक दोन ओव्या बघूया. जयाचे आकारा वीण असणे, जया जन्म ना निमणे, जे अघवेची अघवेपणे देखत असे. बघा शब्दांकडे. जयाचे, जयाचे
म्हणजे ज्या परमात्म्याचं आम्ही ध्यान केलं असा जो परमात्मा आहे तो कसा आहे म्हटले, जयाचे आसने. त्या परमात्म्याचं आसनं कसं आहे म्हटले, आकारावीण जयाचे आसने. आकाराशिवाय त्या परमात्म्याचं अस्तित्व आहे. इंग्रजीमध्ये त्याकरता खास शब्द आहे, तो म्हटला की आपल्याला लगेच सोपं वाटेल. म्हणजे ऑब्जेक्टलेस एक्झिस्टन्स. ही एक्झिस्ट्स but he does not depend on particular name and form. परमात्मा हा अस्तित्व स्वरूप आहे, पण असं अस्तित्व की ज्या अस्तित्वाला आकार नाही, ज्या अस्तित्वाला नामरूप नाही, नामरूप सहित रहित अस्तित्व. काय डोळ्यासमोर येईल तुमच्या बरोबर? अलंकाराला जेव्हा अस्तित्वात यावं लागतं तेव्हा त्याला विशिष्ट आकार आणि विशिष्ट रूप धारण केल्याशिवाय आकाराला येऊ शकत नाही. पण सोनं मात्र नामरूप ज्याला अलंकाराला आहे ते अलंकाराचं नामरूप नसताना सुद्धा सोनं असतं. दुसरं उदाहरण देतो. पाणी लाटेच्या रूपात जेव्हा येतं तेव्हा लाट हे नाव आणि त्याला विशिष्ट आकार. पण पाणी लाट पाण्याशिवाय राहू शकत नाही, पण पाणी मात्र लाटेशिवाय राहू शकतं. अलंकार सोन्याशिवाय राहू शकत नाही, पण सोनं अलंकाराशिवाय राहू शकतं. मातीचा घट हा मातीशिवाय राहू शकत नाही, पण माती मात्र घटाशिवाय राहू शकते. हे सगळे उदाहरण डोळ्यासमोर ठेवले की हे शरीर चैतन्याशिवाय राहू शकत नाही, पण चैतन्य मात्र देहाशिवाय राहू शकतं. म्हणजे तुम्ही आम्ही आता अस्तित्वात आहेत. तुम्ही मला पाहतात, मी तुम्हाला पाहू शकतो. काय आहे त्या अस्तित्वाचं चिन्ह? हा ह्या देहाचा विशिष्ट आकार, ह्या देहाला असलेलं विशिष्ट नाव. म्हणजे आकार आणि त्याला रूप असं म्हणूया, आणि त्याचं नाव, याला मिळून आपलं अस्तित्व आहे. म्हणजे तुमच्या देहाचं किंवा ह्या देहाचं अस्तित्व काय आहे? हा आकार आणि त्याला आलेलं नाव. पण आपण या देहाच्या नामरूपाच्या शिवाय सुद्धा राहू शकतो. याला म्हणायचं आकारे विण असणे. आपण चिंतन करताना ध्यान करायचं की शरीर नाही पण मी आहे. थिंक लाईक दॅट, कॉन्टम्प्लेट लाईक दॅट. असं चिंतन करायचं की आकार नाही पण मी आहे. आकारे विण जयाचे आसने. आणि ते जे आसन आहे त्या आसनाला ना जया जन्म ना, त्याला जन्मही नाही आणि निमने ना, त्याला मरणही नाही. म्हणजे जया निमने ना, जया जन्म ना आणि जयाचे आकाराविण आसने. मग असं जे आसन आहे ते आसन कसं आहे म्हटले, जे अघवेची अघवेपणे देखत असे. मग आता ती चैतन्य व्यापक रूपाने असल्यामुळे ते सर्व रूपाने सर्वपणाने सगळ्या जगाला पाहत आहे. सर्वांना ती प्रकाशित करत आहे आणि सर्व रूपच असून ते सर्वपणाने ह्या सगळ्या जगाकडे पाहत आहे. आणि असं जे तत्व आहे ते आकाशापेक्षा जुनं आहे, परमाणूपेक्षा लहान आहे आणि ज्याच्या सानिध्याने या विश्वाची हालचाल होते. जे गगनाहून जुने ह्या म्हणण्याचा अर्थ आहे
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे कार्य आहेत, तर त्याचं कारण अधिष्ठान हा परमात्मा आहे. म्हणून ते गगनाहून जुने. जे परमाणुहून साने ते परमात्म तत्व जे आहे, एका बाजूला सगळ्यात मोठं आकाश आणि दुसऱ्या बाजूला सगळ्यात छोटं परमाणू. तर परमात्मा हा परमाणूपेक्षाही साने म्हणजे लहान आहे, आणि हा परमात्मा आकाशापेक्षा मोठा आणि तो जुना आहे. अच्छा. जयाचे नि सन्निधाने. द कॉन्शियसनेस इज दॅट बाय विच असोसिएशन, की परमात्मा हा असा आहे की ज्याच्या संगतीमुळे अणुपरमाणूंच्या मध्ये हालचाल होते. आधुनिक वैज्ञानिक सांगतात कोणताही अणु घ्या, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन घ्या, त्यांच्यामध्ये एक विशिष्ट गती आणि हालचाल असते. मग अणुपरमाणू तर जड आहे आणि त्यांच्यामध्ये हालचाल कशी काय? त्याचं उत्तर जेव्हा त्यांना सापडेल तेव्हा सापडेल, पण ज्ञानेश्वर महाराजांनी आधीच देऊन टाकलाय. काय देऊन टाकलाय? जयाचे नि सन्निधाने, ज्याच्या सानिध्याने हे संपूर्ण विश्व चळे, हे संपूर्ण विश्वाची हालचाल होते. कुठपर्यंत? अगदी परमाणूच्या पासून तर आकाशापर्यंत असा तो परमात्मा आहे. आणखी काही विचार आहे तो आपण उद्या पाहूया. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमा